बळीराजा महोत्सवाच्या निमित्ताने शिवस्फूर्ती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या प्रबोधन दिवाळी पाठच्या निमित्ताने आपलं प्रथम सगळ्यांचं स्वागत करतो। राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, ज्या ज्या महापुरुषांनी या बहुजन समाजाच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढली, प्रथम त्यांना वंदन करतो। आज खरं तर शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शैलजाताई मोळक, मार्गदर्शक ज्ञानेश्वर मोळक, त्यानंतर राजाभाऊ चोपदार आणि या कार्यक्रमाला खरं तर आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळाले ते अत्यंत प्रसिद्ध असे बिग बॉस किरण माने, खरं तर ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम केलं असे रमेश राक्षे सरांचा आज सत्कार झाला, याचा मला खूप अभिमान वाटतो। इथं अंकल सोनवणे सर आहेत। खरं तर अंकल सोनवणेंचं वय म्हणा किंवा त्यांचं उत्स्फूर्तपणा म्हटलं तर मला खूप आश्चर्य वाटतं। चळवळीतलं एक वेगळंच व्यक्तिमत्व मी अनेक वर्ष बघत आलोय। अनेक मान्यवर लोक इथं आहेत, सगळ्यांचं काही नाव घेत नाही। या कार्यक्रमाला प्रायोजकता देणारे सगळे, मूळ कुटुंबावर प्रेम करणारे सगळे सहकारी, सगळे मित्रमंडळी आणि ज्यांनी खरं तर ही दिवाळी पाठ गोड केली ते चॉकलेट देणारे आमचे मित्र। खरं सांगायचं तर डॉक्टर आ साळुंके सरांच्या संपर्कात आम्ही आलो आणि त्यामुळं आम्हाला एक वेगळं विचार म्हणा किंवा खरं सत्य ज्याला आपण म्हणतो ते आम्हाला कळायला लागलं। कारण विद्रोही तुकाराम हे पुस्तक ज्यावेळेस वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने डॉक्टर आ साळुंके सरांचा आमचा परिचय झाल्यानंतर मग बुद्धभूषण असेल, त्याच्यानंतर सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध असेल, त्याच्यानंतर बळीराजा असेल किंवा मग महाभारतातल्या स्त्रिया असतील, अशी अनेक पुस्तकं आ सरांनी लिहिली आणि खऱ्या अर्थाने बळीराजाचं जे एक ब्रीद वाक्य वर्षानुवर्ष दिवाळीत आम्ही ऐकत आलोय, इडापिडा जळो आणि बळीचं राज्य येऊ। आता खरं तर हे कुठं लिहिलेलं नाहीये, कुठं साहित्यामध्ये वाचलेलं नाहीये, पण वर्षानुवर्ष आमच्या माता भगिनी आम्हाला ज्यावेळेस दिवाळी पहाटला आपल्याला ओवळतात त्यावेळेस म्हणतात इडापिडा जळो आणि बळीचं राज्य येऊ। आता बळी प्रथेला त्या बळीची हत्या संध्याकाळी आपण करतो, त्याचा कणकीचा बळी बनवतो, त्याला आपण त्याची म्हणजे त्याचं मान कापतो किंवा काही अनेक अशा गोष्टी करतो। खरं तर बळी हा आमचा पूर्वज आहे, ज्याच्यामुळं या पृथ्वीवर सगळे लोक आनंदी होतात। मग असं काय झालं होतं तर आह सरांनी जे लिहून ठेवले ते महत्वाचं आहे की आपले अपमानाचे क्षण हे आम्हाला उत्सव म्हणून साजरे करायला लावले। म्हणजे हे खूप भयान आहे की ज्या देशामध्ये आपण आपला देश म्हणतोय, आपली संस्कृती म्हणतोय, आपला धर्म म्हणतोय, मग आपल्या महापुरुषांचे अपमान असतील, हत्येचे दिवस आम्हाला आनंदाचे क्षण का म्हणून साजरे करायला लागतो। आणि एक पुनर्विचाराला सुरुवात झाली, त्याला आपण प्रतिचळवळ म्हणतो। मी आज फार काय बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये, परंतु एक निश्चित मी तुम्हाला सांगतो की तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता। बहुमताची पर्वा करायची गरज नाहीये। सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता। सत्याचा कोण कोण पुरस्कार करतं? महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक सत्य धर्माचा पुरस्कार करतात, सत्याचा आग्रह धरतात, सत्याचं संशोधन करतात। म्हणजे खऱ्या अर्थाने प्रतिचळवळीची मांडणी पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली ब्रिटिश काळामध्ये। महात्मा गांधींनी सत्याचा प्रयोग लिहिला, सत्याचा आग्रह धरला। या देशाने सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य स्वीकारलं। मी शिवाजी प्रिपेटरी मिलिटरी स्कूलचा विद्यार्थी आहे, सत्याला मरण नाही। मग सत्य हे जर महत्वाचंच असेल तर ते सांगितलंच पाहिजे। पण आम्ही ज्यावेळेस सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो, जसं की आता एका पुस्तकाचं प्रकाशन केलं अकथित सावरकर। अकथित का म्हटलं गेलं तर ते सावरकर सांगितले जात नाही, जे सावरकर सांगितले जातात ते पूर्ण सावरकर नाहीयेत, हा त्यातला महत्वाचा मतितार्थ आहे। या देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींनी अथक प्रयत्न केले। शेवटी तुम्हाला माहिती आहे त्यांची हत्या कोणी केली, कुणाच्या विचारांनी केली, का केली। आज संसदेमध्ये एकीकडे महात्मा गांधीचा
फोटो आहे आणि समोरच्या साईडला सावरकरांचा फोटो आहे. मगाशी साकूनी सांगितलं की हे वर्ष किती महत्वाचं आहे. शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष झाले, शाहू महाराजांना जाऊन 100 वर्ष झाले. अजून 2-3 मुद्दे त्यांनी सांगितले. शाहू महाराजांना आता त्यांची जन्मशताब्दी यावर्षी सुरू होती, त्याला 150 वर्ष पूर्ण होतात. पण एक गोष्ट आपण राहून गेली त्याच्यामध्ये, या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. 75 वर्ष फार मोठा काळ आहे. 75 वर्षामध्ये आम्ही काय मिळवलं, काय गमावलं आणि आपण नक्की काय करणार आहोत. नेमकं आपल्या समाजाला समोर भविष्यात दिसतंय काय, दृष्टिक्षेपात काय आहे. हा देश जगात 1 नंबर झालेला आहे. कशासाठी? लोकसंख्येसाठी. 140 कोटी लोकसंख्या. पुरेसे रिसोर्सेस नाही आहेत, उत्पादकता कमी आहे, रोजगार कमी आहे, शेतीची नापिकीचा प्रश्न असेल, नाही तर मालाचा बाजारभावाचा प्रश्न असेल, रिसर्च टेक्नॉलॉजी नाहीये इथं. आणि इथं समस्या दिवसेंदिवस वाढत चालले. सध्या आरक्षणाचं आंदोलन हे खूप गाजत आहे. मला आरक्षणाबद्दल आदर आहे, माझं समर्थन पण आहे त्याला. पण मी काही कारणाने आरक्षणाकडून अर्थकारणाची चळवळ मांडायला सुरुवात केली, कारण आरक्षणाला मर्यादा पडतात. आता आपण ज्यावेळेस सत्य सांगायचा प्रयत्न करतो की आरक्षणाला मर्यादा पडतात, त्याच्या पलीकडे पण आपण काहीतरी बघितलं पाहिजे. त्यावेळेस आपलेच लोक म्हणतात हे चळवळीत फूट पाडतायत. 25 वर्ष ज्या आरक्षणासाठी आम्ही लिखाण केलं, प्रबोधन केलं, महाराष्ट्र उभा आडवा फिरलो, मराठी शूद्र पुस्तक लिहिलं, आरक्षणाचं पुस्तक लिहिलं. परंतु मला हे फक्त उदाहरणादाखल सांगायचं कारण आहे की आपण आता बदललं पाहिजे. 90ला आपल्याकडे मंडल कमिशन आलं. 40 वर्ष मराठा समाज आरक्षणाच्या मागणीकडे आशेने बघतोय. अर्थात त्यातनं मराठा कुणबी मराठाचं आरक्षण मिळतंय, ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळतंय. त्याच्या पलीकडे एक विश्व आहे जे 91 साली आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. मला फक्त एवढंच नमूद करायचं की ज्या वेळेस चंद्रशेखर या देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली, ते 4च महिने होते त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली की भारताकडे परकीय चलन नव्हतं. आणि परकीय चलन नसल्यामुळं आरबीआयकडे असलेलं सोनं गहाण ठेवून परकीय चलन घ्यावं लागलं, कारण जगाशी दळणवळण थांबलं होतं. क्रूड ऑइल आपल्याला आयात करता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला. म्हणजे हे 90-91चा काळ आहे. 2023 मध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाषणात सांगितलं की भारतामध्ये परकीय चलन, परदेशात नोकरी, उद्योग, व्यवसाय, शिक्षणासाठी गेलेल्या पाठवलेल्या लोकांनी जो पैसा आहे डॉलरच्या रूपामध्ये, हा $112.5 बिलियन आहे. $112.5 बिलियन हा एवढा मोठा आकडा आहे की भारत सरकारच्या बजेटपेक्षा जास्त. मग ज्यावेळेस आम्ही ही भूमिका मांडतो की जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण झाल्यानंतर जगाला आपल्याशी व्यापार करायसाठी दरवाजे उघडे झाले, कारण हे मार्केट आहे 140 कोटी लोकांचं. तसंच आपल्याला जगाशी व्यापार करायची संधी मिळाली, जगभर जाऊन उद्योग, व्यवसाय, नोकरी करायची संधी मिळाली. याच्यावर कुणी बोलायलाच तयार नाहीये. कारण आपण स्वतः जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारले, तसं जगानेही स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून जगभर जावं, उद्योग करावा, व्यवसाय करावा, नोकरी करावी, शिक्षण घ्यावं, हे जे आम्ही मांडायचा प्रयत्न करतोय तर आपल्याच लोकांमध्ये एक अस्वस्थता पसरती, याचं मला वाईट वाटतं. परंतु आज गेली 4-5 वर्ष आम्ही सातत्याने मांडत असताना मुद्दामून साकूनी उल्लेख केला, म्हणून मी त्याच्याबद्दल बोलायचं ठरवलं की एक लक्षात घ्या की बदललेलं जग फार वेगळं आहे. आज सकाळीच आपण ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मागं किरण माने सरांना सांगत होतो की 5:30 वाजता हा कार्यक्रम बरोबर चालू व्हायचा. पण आता आपलं जगाशी संपर्क असल्यामुळे बऱ्याच वेळा आपलं मोबाईल असतो, मग व्हॉट्सअप असतो, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, आपल्याला 12, 12:30, 1 वाजतात. ज्या लोकांचा दैनंदिन कारभार जगाशी आहे, रात्री उशीर होतो झोपायला, आणि म्हणून कार्यक्रम आता हळूहळू उशिरा सुरू व्हायला लागले. याचा अर्थ काय, आपला जगाशी आता संबंध वाढले असल्यामुळं जे लोक
सूर्यास्त झाल्यानंतर झोपत होते आणि सूर्य उगवल्या कदापि त्याच्या अगोदर उठून तयार होते. म्हणजे 5-5:30ला तर सगळेच उठत होते. म्हणजे आजोबांचं जर तुम्ही बघितलं, मोळकताईंचे वडील असतील किंवा आजी असतील, हे तर 5-5:30ला तयार असायचे. तो काळ वेगळा होता. आता काळ वेगळा आहे, जगाशी स्पर्धा आहे. आणि म्हणून आम्ही एक कल्पना मांडली की आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा होती, अहत तंजावर तहत पेशावर, याचा विस्तार करावा. आणि त्याला आता अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला, ही संकल्पना मांडली. ही संकल्पना व्यापक अर्थाने सगळ्यांनी स्वीकारावी. आपल्या मुलांना आता जगभर संधी शोधून पाठवलं पाहिजे. या देशामध्ये परकीय चलन येतंय मोठ्या प्रमाणामध्ये, पण परकीय उद्योग येत नाहीये. याच्यावर मी कधीतरी एक व्याख्यानाचा विषय ठेवून बोलल. एवढं बोलणं मला स्वतःलाही अपेक्षित नव्हतं, परंतु नामोल्लेख झाल्यामुळं अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडाबद्दल मला बोलायला लागलं. मी जास्त वेळ घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु सत्याचा पुरस्कार सोडू नका. कदाचित तुमचे जवळचे नातेवाईक, मित्र मंडळी, सहकारी पहिल्यांदा तुमच्या विरोधात भूमिका घेतील, पण विश्वास ठेवा, नंतर ते तुमचे अन्वयी असतील. जय जिजाऊ, जय शिवराय.